अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। नमस्कार श्रोते हो, आज चौथा श्रावणी सोमवार। सोमवारची कहाणी, खुलभर दुधाची कहाणी। ऐका परमेश्वरा, सोमवारची तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। तो मोठा शिवभक्त असे। त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा, परंतु हे घडतं कसं, अशी त्यास चिंता पडली। प्रधानानं युक्ती सांगितली, राजानं दमंडी पिटवली। गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं। सर्वांना धाक पडला। घरोघरची माणसं घाबरून गेली। कोणाला काही सुसेनासं झालं, त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही। सगळं दूध देवळात नेलं। गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही। दुपारी एक चमत्कार झाला। एक म्हातारी बाई होती। तिनं आपल्या घरचं कामकाज आटोपलं, मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला। आपल्या जीवाचे सार्थक व्हावं म्हणून थोडे गंधफूल घेतलं, 4 तांदूळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पाणी घेतली आणि खुलभर दूध घेतलं। बाई देवळात आली, मनोभावी पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली। जय महादेवानंदिकेश्वरा, राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, तुझा गाभारा भरला नाही, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते, असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं। पूजा घेऊन मागे परतली। इकडे असा चमत्कार झाला। म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला। हे गुरवाण पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केला पत्ता लागेना। दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले, तरीही शोध लागला नाही। चमत्कारही असाच झाला। पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला। म्हातारीचे वेळेस गाभारा भरला। राजानं तिचा हात धरला। म्हातारी घाबरून गेली। तिला अभय वचन दिलं। तिनं कारण सांगितले, तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासराचे मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले। हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही। याला युक्ती काय करावी? मुला वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंद करावा, देवाला भक्तीनं पंचामृत स्नान घालावं, दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल। म्हातारीला सोडून दिलं, गावात दमंडी पिटवली। चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली, मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं, हात जोडून प्रार्थना केली। डोळे उघडून पाहतात तो देवांचा गाभारा भरून आला। राजाला आनंद झाला। म्हातारीला इनाम दिला। ती लेकी सुना घेऊन सुखाने नांदू लागली। तसं तुम्ही आम्ही नांदो, ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त।